आपण आपल्या आयुष्यात नात्यांना सांभाळतो, घरातले, नात्यातले, जुने मित्रमैत्रीण, पण कधी-कधी काही नाती आपणाला आनंद देण्याऐवजी त्रास देतात. मग ते प्रत्यक्षरित्या असो किंवा अप्रत्यक्षरित्या टीका करत असतात, टोमणे देत असतात व आपला अपमानही करत असतात. मग यात आपली फॅमिली असो किंवा मित्रमैत्रिणी, त्यांना आपण टॉक्सिक म्हणू शकतो. आपण सगळ्यांना जपण्याचा प्रयत्न करतो. घर नीट, क्लीन ठेवतो. घरातील सगळ्यांच्या गरजा आधी आपण पूर्ण करतो. पण नेहमी आपल्याच घरातले लोक किंवा जवळचे नातेवाईक तुमचा अपमान करत असतात. मन दुखावतात. कधी वागण्यातून दुखावतात, तर कधी शब्दातून. पण त्या व्यक्तींना कधीच वाटत नाही की ते कुठेतरी चुकले आहेत किंवा ते कुठेतरी आपणाला दुखवत आहेत. घरात अशी एखादी महत्त्वाची गोष्ट चालू असते, पण तरी त्या गोष्टींमध्ये सुनेला इन्व्हॉल्व केले जात नाही. तर कधी-कधी पूर्णच इग्नोर केले जाते. तुमच्या बोलण्याला काहीच महत्त्व नाही आणि हाच अनुभव मनाला लागतो. कारण घरची सून जरी असली तरी ती त्या घराचे कल्याण कशात असते हाच विचार करते. पण जेव्हा तिथेच आपणाला कमी लेखलं जातं तेव्हा मनात एक प्रश्न येतो, मी यांच्यासाठी कोणच नाही आहे का? किंवा खरंच मला काही कळत नाही आहे का? पण मी तुम्हाला सांगेल की तुमच्यात काही कमतरता नाही आहे. तुमची किंमत, तुमचा आत्मसन्मान हे सगळं तुमच्यामध्येच आहे. पण याची आठवण आपणच आपणाला करून द्यायला पाहिजे नाही. त्यामुळे आज आपण अशा 10 गोष्टी बघणार आहोत. जर त्या लक्षात ठेवल्या तर टॉक्सिक लोकांशी डील करणं सोपं होऊन जाणार आहे. मी तुम्हाला फक्त समजूनच सांगणार नाही, तर काही स्टेप बाय स्टेप उपायही तुम्हाला सुचवणार आहे, ज्याने तुमचा आत्मसन्मान परत उभा राहील. जेव्हा जवळच्या लोकांच्या वागण्याने आपल्याला त्रास होऊ लागतो, तेव्हा काय करावे? तर त्यावेळी एक प्रश्न आपल्या मनात येतो, की माझेच लोक मला का समजून घेत नाही? जगाकडून मी काय अपेक्षा करणार आहे? तुम्ही जर हा अनुभव घेत असाल, तर तुम्हाला होणारा त्रास हा खरा आहे. नंबर 1, जे होतंय ते खरंच घडतंय हे मान्य करा. बऱ्याच वेळा आपण काय करतो, जाऊ दे, समोरच्या व्यक्तीचा स्वभावच फटकळ आहे, बोलली असेल सहजच किंवा त्यांच्या बोलण्याचा तो उद्देश तसा नसणार आहे. जर एखाद्याचे शब्द जेव्हा तुम्हाला दुखावतात, तेव्हा तो अपमानच आहे. पण आपले संस्कार असे असतात, की आपणाला शिकवलं जातं, की मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नसतं. सहन करा. सहन करणे म्हणजे त्यांचे म्हणणे मान्य करणे नाही आहे. प्रत्येक वेळी उलट उत्तर देता येत नाही. पण आपले मन आपल्याला सांगत असते, हो गं, हे तर चुकीचं आहे. तरीसुद्धा आपण पहिली पायरी ओलांडली आहे. जर एखादी व्यक्ती खरंच आपल्याला सतत दुखवत असेल, आपल्या डिसिजनचा आदर करत नसेल, प्रत्येकच गोष्टीत चूक काढत असेल, तर ती रिलेशनशिप नक्कीच टॉक्सिक आहे. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जर तुम्हाला प्रत्येक वेळी जाणवून देत असेल, की तुला कोणतीच गोष्ट मॅनेज करता येत नाही, तुला काहीच येत नाही आणि सतत कोणाची तरी उदाहरणं तुम्हाला दिली जात असतील, तर यात आहे ना स्वतःला दोष देत बसू नका. तर थोडं शांत होऊन विचार करा, की हे का घडते? बघा, वारंवार जर असेच घडत असेल, तर शांत राहायला शिका. वेळोवेळी भांडूनच आपली किंमत सिद्ध होत नाही. शांत राहणं हा सुद्धा एक रिस्पॉन्सच आहे बरं का. पण जर नेहमीच तसं होत असेल, तर मात्र काही सीमारेषा ठरवणे आवश्यक आहे. तुम्ही या समोरच्या व्यक्तीला अतिशय शांत पद्धतीने सांगा, की माझ्यासोबत जर असे बोलत राहशील, तर मी सहन करणार नाही आहे. हे करणं कठीण आहे, पण एकदा जर तुम्ही तुमची मर्यादा सिद्ध केली, तर मात्र लोक तुमचा सिरियसनेस ओळखायला लागतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अपमान सहन करत राहणे हे कोणाच्याच उपयोगाचं नाही आहे. ना तुमच्यासाठी, ना तुमच्या घरासाठी. नंबर 3, गिल्टपासून मुक्त व्हा. आपल्या संस्कृतीमध्ये मुलींना नेहमी शिकवलं जातं, नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करा, नातं जपा, सहन करा. पण सतत टॉक्सिक बिहेवियर सहन करणं म्हणजे आपल्या मनावर अन्याय करण्यासारखे आहे. काही व्यक्तींना पहा सवयच असते, आपल्याला भेटलं की त्या आहे ना त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याला सांगत असतात. पण त्या कधीही आपली विचारपूस करत नाहीत. तू कशी आहेस? तुझ्या आयुष्यात सगळं व्यवस्थित आहे ना? तर अशा व्यक्तींना आपण इग्नोर केलं की आपल्यालाच गिल्ट वाटते, की मी वाईट आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. तर ही जी फ्रेंडशिप आहे ना ती हेल्दी नाही आहे. नंबर 4, लोकांच्या दिखाव्यात म्हणजेच त्यांच्या ड्राम्यात अडकू नका. आपल्या आयुष्यात एक सीमारेषा ठरवायची, की कोणाशी किती बोलायचे आणि कोणाला किती किंमत द्यायची. सीमारेषा असणे म्हणजे कोणाशी भांडण करणे किंवा एखाद्याला तोडून टाकणे बिलकुलही नाही. कोणी जर सतत तुमच्या निवडीचा, तुमच्या डिसिजनचा अपमान करत असेल, तर अशा लोकांना स्पष्ट बोलात, की माझ्या आवडीनिवडीचा अपमान झालेला मला चालणार नाही. टॉक्सिक लोकांना एक गोष्ट खूप आवडते, ती म्हणजे ड्रामा. त्यांना इतरांच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला, छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करायला फार आवडतात. अशा वेळी आपण काय करायचे?
तर शांत राहायचे. वादात जर आपण उडी मारली म्हणजेच काय, एखादी गोष्ट जर आपण लावूनच धरली तर विषय कुठे जाईल हे आपल्या हातात राहत नाही. नंबर 5, आपली एनर्जी जपा. आपण आतून कितीही खचून गेलेलो असलो तरी हसरा चेहरा जगासमोर असतो, पण याच्यामुळे आपण एकटे पडत जातो आणि यामुळे आपल्या मनावर परिणाम होतो. काही टॉक्सिक लोक आपल्या आयुष्यात असतात आणि आपण सतत त्याच्यावर विचार करत असतो. ते काय वागले, काय बोलले, आपल्याला असं का बोलले, असंच का केलं, तसंच का केलं. मग याच विचारात आपला वेळ वाया जातो आणि आपली एनर्जी पण वाया जाते. याने आपण टेन्शन घेतो, डिप्रेशनमध्ये जातो, कारण कोण किती कोणत्या गोष्टी मनाला लावून घेतं हे त्याच्यावरती डिपेंड असतं. त्यामुळे आहे ना, असे टॉक्सिक लोकांपासून 4 हात लांब राहा. तर यावरती अजून एक उपाय मी तुम्हाला सांगते. तर आपण काय करायचं, आपला टाईम आणि आपला वेळ, आपली एनर्जी आपण कुठे आणि कोणावरती व्हायला घालवायची हे आपण ठरवायचं आहे. तर हा सर्वात मोठा उपाय किंवा पर्याय तुम्हाला म्हणता येईल. नंबर 6, स्वतःवर विश्वास ठेवा. टॉक्सिक लोकांचा मुख्य उद्देश असतो आपल्या मनात शंका निर्माण करण्याचा. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्याला हे सांगितलं जातं की तुला काही येत नाही, तुला जमणार नाही. तर अशा विचारांचे लोक जर आजूबाजूला असतील तर स्वतःचा आत्मविश्वास ढासळून देता कामा नये. त्यामुळे आहे ना, स्वतःला स्ट्रॉंग बनवा. नंबर 7, टॉक्सिक लोकांपासून 4 हात लांब राहावा. तुमच्या जर कधी असं लक्षात आलं की तुम्हाला मुद्दाम कमी लेखलं जाते, तुम्हाला विषयामध्ये इन्व्हॉल्व केलं जात नाही आहे, तर शांतपणे तुम्ही तिथून निघून जावात. आता मी एक उदाहरण देते. सासू-सून बघा, सुनेचे आणि लेकाचे काही बोलणे चालू आहे, पण तुम्हाला त्यांना ती गोष्ट सांगायची नाही आहे, तर तिथून निघून जावात. किंवा सासू-सासरे आणि तुमचा नवरा हे काहीतरी महत्त्वाच्या गोष्टीवर बोलत आहेत, पण सुनेपर्यंत ते जाऊ द्यायचे नाही आहेत. हे तुमच्या लक्षात तर आलेलं आहे, मग तिथून निघून जावात आणि जास्त टेन्शन घ्यायचं नाही अशा गोष्टींचे. बघा, बऱ्याच वेळी असे लोक जवळच्या नात्यातले, रक्ताच्या नात्यातले असतात. आपण कॉन्टॅक्ट पूर्णपणे तोडू शकत नाही, पण खरं तर अंतर ठेवणे म्हणजेच नातं तोडणे नाही आहे. अंतर ठेवणे म्हणजे आपली स्वतःची शांतता जपायची. रोज रोज कडवट शब्द ऐकून दुःखी होण्यापेक्षा मर्यादित राहा. नंबर 8, स्वतःची सपोर्ट सिस्टीम तयार करा. बघा, आपल्याला आपल्या आयुष्यात टॉक्सिक लोक नको आहेत, मग आपण एक गोष्ट करू शकतो आहे, आयुष्यात अशी लोकं जवळ करा की जी नेहमी पॉझिटिव्ह बोलतात. अशा लोकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. कारण आहे ना, असे लोक शोधा जे तुम्हाला पुढे जायला मदत करतील. एखादी मैत्रीण जी जजमेंट न करता तुमचे शब्द ऐकून घेईल. एखादी बहीण जी प्रॅक्टिकल सल्ला देईल. कारण कधीकधी असे सल्ले मिळतात की ते आपल्या मनातला राग वाढवत असतात. नंबर 9, स्वतःचा मानसन्मान करा. लोकांच्या समोर चांगले सिद्ध होण्यासाठी स्वतःचा मानसन्मान सोडू नका. टॉक्सिक लोकांमुळे आपल्या सेल्फ ग्रोथला धक्का लागतो. त्याच्या बोलण्याने आपल्याला वाईट वाटायला लागते. आपण स्वतः कोणीच नाही आहे असे आपल्याला वाटायला लागते. त्यामुळे स्वतःचा मानसन्मान करा. मी जी आहे ती एकदम बेस्ट आहे. लोकांनी आपली स्तुती करावी अशी बिलकुलही अपेक्षा ठेवू नका. चला मग आजचा व्हिडिओ हा असा होता. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. काळजी घ्या सर्वांनी. बाय.